परळी हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। परळी शहर पोलिसांनी केज परिसरामध्ये ही कारवाई केली। 3 गाड्या जप्त करण्यात आल्यात आणि मुख्य आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे। एक व्यक्ती मयत झाल्याचं आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही साहित्य मिळालं, परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं। त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी बघितला आणि आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, तपास कुठल्या दिशेने चाललेला आहे? काय काय आता तपासात समोर आलेलं आहे? नक्कीच आता आंधळे खून प्रकरणात आता पोलिसांवर एक प्रकारे दबाव वाढत आहे। आंधळे यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला, तसेच आंधळे यांचा मृतदेह देखील पोलीस ठाण्यासमोर आणला होता। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी तसेच समर्थकांनी घेतला होता। त्यानंतर पोलिसांनी देखील तपासाला गती दिली असून या प्रकरणात जे आरोपी होते प्रमुख त्यांना पळून जाण्यात मदत करणारे 6 जण होते, त्यांना केज परिसरात पकडले। त्यांच्याकडून 3 गाड्या देखील ताब्यात घेतल्या आहेत। आता त्यांनी या आरोपींना कशा प्रकारे पळून जाण्यात मदत केली आणि आरोपी कुठल्या भागात आहेत याची माहिती देखील या पकडलेल्या जे आहेत 6 जण त्यांच्याकडून मिळू शकणार असून एकंदरीतच या तपासाला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वतः परळीत होते, त्यांनी गती दिली असून आता लवकरच मुख्य आरोपींपर्यंत देखील पोलीस पोहोचतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तरी सुद्धा अजून जे आंधळे समर्थक आहेत ते आक्रमकच आहेत। जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत त्यांचा आंदोलनाचा पवित्रा मात्र कायम असल्याचे दिसतंय। उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि बीडमध्ये नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही घटना समजावून घेऊया। बबन गित्ते आणि त्यांच्या साथीदारांनी बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना महादेव गित्ते यांच्या घरी बोलावलं। पैसे आणले का असा प्रश्न विचारत बबन गित्ते आणि बापू आंधळे यांना शिवीगाळ केली। शिवी देऊ नको असं बापू आंधळे यांनी म्हटल्यानंतर बबन गित्ते यांनी गोळीबार केला। बबन गित्ते यांनी बापू आंधळेंच्या डोक्यात गोळी मारली आणि त्याचवेळी राजाभाऊ नेहरकर यांनी कोयत्यानं वार केले। महादेव गित्ते यांनी ज्ञानबा गित्ते यांनाही गोळी मारली, मात्र ती त्यांच्या छातीला चाटून गेली। Thank you.